चला आज बनवूया भन्नाट चवीची पोंगळीची भाजी। त्यासाठी 3 मीडियम आकाराचे कांदे थोडंसं तेल टाकून भाजून घेतले। अर्धा वाटी सुक्क खोबरं, 2 चमचे पांढरे तीळ भाजून घेतले। भाजून घेतलेलं खोबरं आणि तीळ बारीक करून त्यामध्ये आलं, लसूण, भाजून घेतलेला कांदा, कोथिंबीर घालून पाण्याचा वापर न करता वाटण बनवून घेतलं। बनवलेल्या वाटणापैकी 2 चमचे वाटण बाजूला ठेवलं, बाकीचं वाटण फोडणीमध्ये वापरणार आहोत। सव्वा वाटी बेसन पिठामध्ये मीठ, हळद, लाल मिर्च पावडर, जिरा पूड घालून पाणी घालून घट्टसर गोळा मळून घेतला। कढईमध्ये फोडणी करता तेल घातलं, त्यामध्ये जिरे, बनवून घेतलेलं वाटण, बॅडगी मिर्च पावडर, धना पावडर, गरम मसाला, ठेवणीतलं काळं तिखट, हळद पावडर घालून मसाले थोडंसं पाणी घालून छान परतून घेतले। चवीकरता मीठ घातलं, गरम केलेलं पाणी घालून कट उकळत आहे तोपर्यंत बनवलेल्या कणकेची पातळसर अशी लाटी लाटून घेतली। लाटीवरती ठेवलेलं वाटण लावलं, सुक्या खोबऱ्याचा कीस घातला, पांढरे तीळ, बारीक चिरलेली कोथिंबीर घालून अशा पद्धतीने कट करून याच्या पोंगळ्या बनवून घेतल्या। बनवलेल्या पोंगळ्या उकळत्या कटामध्ये सोडून झाकण ठेवून 4 ते 5 मिनिटांसाठी पोंगळ्याची भाजी शिजवून घेतली। भन्नाट चवीची पोंगळीची भाजी चपाती, भाकरी, भातासोबत सर्व्ह करू शकता। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा।